नमस्कार, मी डॉक्टर आमला घसासी. मी रत्ना हॉस्पिटल पुणे येथे यूरोलॉजिस्ट आहे. मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की किडनी स्टोन नेमकं काय असतं, तो कसा बनतो, त्याची लक्षणं काय आणि त्याचं निदान कसं करायचं. आम्हाला पेशंटनी सगळ्यात कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, डॉक्टर असं काहीतरी औषध द्या जेणेकरून हा किडनी स्टोन गळून तरी जाईल, नाहीतर विरघळून तरी जाईल. तर असं शक्य आहे का? काही प्रमाणात हो. जर का स्टोन हा 5 मिलीमीटरपेक्षा कमी असेल तर स्टोन आपापला लघवीवाटे पडून जाण्याची शक्यता साधारण 70% असते. स्टोन 5 ते 7 मिलीमीटरचा असेल तर 40 ते 50% हा स्टोन पडून जाऊ शकतो. स्टोन ह्याच्याहून जर का मोठा असेल तर मात्र गोळ्या औषधांनी स्टोन पडणं अवघड असतं. तर आपल्याला जर का छोटा स्टोन असेल, त्याचं दुखणं सहन करण्यासारखं असेल, तर आपल्याला यूरोलॉजिस्ट काही प्रकारच्या गोळ्या औषधं देतात जेणेकरून आपला युरेटरचे स्नायू हळूहळू रिलॅक्स होतात आणि तो युरेटर डायलेट झाल्यामुळे स्टोन पडून जायला मदत होते. ह्याचसोबत आपल्याला करायच्या गोष्टी म्हणजे भरपूर पाणी पिणे, जसं की घरात आपण कमीत कमी 3 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. काही वेदनाशामक औषधं दिली जातात म्हणजे आपलं दुखणं कमी होतं आणि ही औषधं दिली जातात जेणेकरून स्टोन आपापला पडण्याला मदत होते. पण आपलं दुखणं थांबलं ह्याचा अर्थ आपला स्टोन नक्की पडला का, हे आपण सांगू शकत नाही. जर का दुखणं जरी थांबलं असेल तरी स्टोन पडून गेला आहे हे अझ्युम करू नका. आपण लघवी जेव्हा करतो, एक पांढऱ्या कपड्यामध्ये ही लघवी जमा करा, स्टोन पडला आहे की नाही हे बघा. तो स्टोन जर का पडला असेल तर तो आपण तपासणी करून त्याचे क्षार काय आहेत ह्याचा आपण तपास लावू शकतो. आणि जरी का स्टोन पडला नसेल किंवा आपल्याला कळलं नाहीये की स्टोन पडला आहे का नाही, तर यूरोलॉजिस्टकडे फॉलोअप करा. ते सांगतील त्याप्रमाणे तेव्हा तपासण्या करून घ्या, सोनोग्राफी करा. वारंवार स्टोन तयार होत नाहीये ना, ह्याच्यासाठी व्यवस्थित फॉलोअपमध्ये राहा. धन्यवाद.